Okay. So in the last lecture, we discussed the classification. Now we are going to start with the nomenclature. आता हा nomenclature जो आपण हॅलो अल्केन्स मध्ये बघितला सेम आहे, फक्त हॅलाइडच्या जागी कोणता ग्रुप आहे? OH. हॅलाइडच्या जागी कोणता ग्रुप आहे? हा CH3OH आहे. म्हणजे याचं नाव काय असणार आहे सांगा? CH3OH म्हणजे मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोललाच आपण काय नाव देऊ शकतो? येस, मिथिल अल्कोहोललाच काय नाव देऊ शकतो? मिथेनॉल. काय देऊ शकतो? मिथेनॉल. नेक्स्ट CH3CH2OH हा कोण आहे? इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलचं नाव काय असणार आहे तर इथेनॉल. स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत. स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत आणि प्रायमरी कार्बनला OH आहे. काय नाव असणार आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. या शौर्य, ह्या एन प्रोपिल अल्कोहोललाच काय म्हणणार आहे? प्रोपेन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर OL. काय येणार आहे? प्रोपेन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर OL. इथं बघा, हा फर्स्ट, हा सेकंडरी आणि हा प्रायमरी आहे. सेकंडरी प्रोपिल म्हणतो, पण सेकंडरी प्रोपिललाच एक्सेप्शनली आपण काय म्हणतो? आयसोप्रोपिल. याचं नाव काय असणार आहे? आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्यालाच काय म्हणायचं? प्रोपेन डॅश 2 डॅश OL. काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो आपण याला? प्रोपेन डॅश 2 डॅश OL. समझ में आ रहा है? येस और नो? हे बेसिक झालं. मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, एन प्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल. पुढे बघा, ह्यामध्ये स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहेत. कॉमन नेमिंग काय येणार आहे? येस, एन ब्युटिल काय असणार आहे? अल्कोहोल. ह्याच्या केस मध्ये आयसो नाही येणार, सेकंडरी. ब्युटिल मध्ये सेकंडरी आणि आयसो हा टोटली वेगळा कंडिशन असतो. मग याचं नाव काय असणार आहे? सेकंडरी कार्बनला OH आहे तर सेकंडरी ब्युटिल काय येणार आहे तर अल्कोहोल. हा आयसोब्युटिल आहे. काय आयसोब्युटिल आहे? टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला कसला ग्रुप आहे तर मिथाइल ग्रुप. याचं नाव काय असणार आहे तर आयसो ब्युटिल अल्कोहोल. हा कोण आहे सांगा? हा कोण आहे सांगा? टर्शरी ब्युटिल. कोण आहे हा? टर्शरी ब्युटिल काय आहे तर अल्कोहोल. ओके, हे कॉमन नेमिंग झालं. आयुपीएससी नेमिंग. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे? ब्युटेन डॅश 1 डॅश OL. ह्याचं नाव ब्युटेन डॅश 2 डॅश OL. ह्याचं हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा काय तर थर्ड. 2 डॅश मिथाइल प्रोपेनॉल. प्रोपेन डॅश 1 डॅश काय येणार आहे तर OL. इथं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. नाव काय येणार आहे मग? 2 डॅश मिथाइल प्रोपेन डॅश 2 डॅश काय येणार आहे तर OL. ही ब्युटेनची फॅमिली आहे. कोणाची फॅमिली आहे? 4 कार्बन असणार आहे. ठीक. नेक्स्ट, किती कार्बन आहे स्ट्रेट चेन मध्ये? 5. म्हणजे याचं नाव काय येणार आहे? एन पेंटिल अल्कोहोल. तर एन पेंटिल अल्कोहोललाच आपण काय म्हणतो? पेंटेन डॅश 1 डॅश OL. इथं सेकंडरी कार्बनला OH आहे ना, म्हणजे याचं नाव नाही, आयसो वेगळं असते, सेकंडरी वेगळं असते. फक्त प्रोपेनच्या केसमध्ये आयसो आणि सेकंडरी काय असते तर सेम.
सो इथं काय येणार आहे हा सेकंडरी पेंटिल अल्कोहोल. सेकंडरी पेंटिल अल्कोहोलच काय म्हणतो पेंटेन डॅश 2 डॅश ओएल. हा आयसोपेंटिल आहे का टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला कंपल्सरी सेकंड कार्बनलाच म्हणजे नेक्स्ट कार्बनला टर्मिनल एंड पासून नेक्स्ट कार्बन मिथाइल. त्याचं नाव काय येणार आहे आयसो पेंटाइल अल्कोहोल. नाही 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 तसं नसतं. इथून सेकंड किंवा इथून सेकंड नंबरिंग कधी करतो आयुपीएससी नेमिंगला कॉमन नेमिंगला हा म्हणजे कोणताही टर्मिनल इथून पण इथं आला असता किंवा इथून पण इथं आलं असतं तर सेमच असतं. टोटल कार्बन आता नंबरिंग करताना तुम्ही फंक्शनल ग्रुप हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड आणि हा काय आहे तर फोर्थ. त्याचं नाव काय येणार आहे 3 डॅश मिथाइल ब्युटेन डॅश 1 डॅश ऑइल. मग इथं टर्शरी काय टर्शरी 1 2 3 4 5 टर्शरी पेंटिल अल्कोहोल. मग नंबरिंग फर्स्ट सेकंड थर्ड आणि काय तर फोर्थ. नाव 2 डॅश मिथाइल पुढं ब्युटेन डॅश 2 डॅश ऑइल 2 डॅश मिथाइल ब्युटेन डॅश 2 डॅश ऑइल. इथं बघा हा टर्मिनल एंड पासून नेक्स्ट कार्बन किंवा टर्मिनल एंड पासून किती मिथाइल ग्रुप आहेत ह्याचं काय नाव असते नाही कॉमन नेम निओ. काय असते जसं आयसो असते तसं काय असते निओ. ह्याचं नाव काय आहे कॉमन नेम निओ पेंटिल अल्कोहोल. हे तर नंबरिंग केलं फर्स्ट सेकंड थर्ड 2,2 डॅश 2,2 डॅश डायमिथिल 2,2 डॅश डायमिथिल प्रोपेनॉल. सब हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन फिफ्थ कार्बन. टर्मिनल एंड पासून नेक्स्ट कार्बनला 2 मिथाइल ग्रुप असायलाच पाहिजे. ते सोडून दुसरी कोणतीही ब्रांच नसायला पाहिजे. आणि मग प्रायमरी कार्बनलाच काय असायला पाहिजे ओएच. आता इथं टोटल कार्बन किती आहेत 1 2 3 4 5 6 7. ह्याचं नाव निओ हेक्झिल झालं. काय झालं समज में आ रहा है. हा कोण आहे ज्या कार्बनला ओएच्या त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे माझं नाव काय अलिल अल्कोहोल. याचं नाव प्रोप डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश OL. हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड हा ज्या कार्बनला ओएच्या त्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे. ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच कार्बनला ओएच आहे. का बेंझाईल अल्कोहोल
ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनिल रिंग आहे आणि साईड चेन पॅरेंट, मग हा फर्स्ट कार्बन आहे. माझं नाव काय येणार आहे? 1 फिनिल मिथेनॉल. पुढं हा सांगा कोण आहे? अलिलिक आहे. हा कसला अल्कोहोल आहे? अलिलिक, पण याला नाव आहे स्पेशल. टोटल कार्बन 4 आहेत, 1 2 3 4. आणि जेव्हा ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड असेल तर त्याचं नाव असते क्रोटोनिल अल्कोहोल. काय नाव असते? काय असते? क्रोटोनिल अल्कोहोल. नंबरिंग, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय तर फोर्थ. टोटल कार्बन किती आहेत? 4. माझं नाव काय आहे? ब्यूट डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश काय येणार आहे तर OL. समझ में आ रहा है? ये सोनू इथं दोघं आहेत. ऍडजस्टंट कार्बनला 2 OH असतील तर ग्लायकॉल्स आणि ऍडजस्टंट कार्बनला 3 OH असतील तर ग्लिसरॉल्स. मग इथं टोटल कार्बन किती आहेत? 3. सो ह्याचं नाव प्रोपिलिन. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपिलिन काय असणार आहे तर ग्लायकॉल. IUPAC नेम काय असणार आहे याचं? IUPAC नेम काय असणार आहे याचं? प्रोपेन 1,2 डायअल. ह्याचं नाव काय आहे? प्रोपिलिन ग्लिसरॉल. IUPAC नेम प्रोपेन 1,2,3 डॅश ट्रायअल. समजलं? काय समजलं हे? कॉमन नेमिंग आणि IUPAC. हेडिंग टाका. नॉमेनक्लेचर, कॉमन नेमिंग अँड IUPAC नेमिंग लिहून घ्या. आता आपण जे बघितले ते काय बघितले? नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर नंतर नेक्स्ट पॉइंट आपला काय असतो तर प्रिपरेशन. काय असते? प्रिपरेशन. प्रिपरेशन ऑफ व्हॉट? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ व्हॉट? अल्कोहोल. पहिले 2 मेथड तर आपण बघितलेत आणि आता परत रिपीट करणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलची. एक आहे बाय युझिंग ॲक्वस KOH और मॉइस्ट AgO आणि दुसरा आहे फ्रॉम अल्किन्स बाय ऍसिड हायड्रेशन और बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन. हे 2 मेथड तर आपण बघितले, परत रिपीट करणार आहे. पुढचे ज्या 2 मेथड आहेत ते नवीन असणार आहेत आपल्याला. ठीक आहे? ठीक. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, त्यामध्ये सगळ्यात लिहूया पहिला फ्रॉम अल्किल हॅलाइड. त्यामध्ये फर्स्ट बाय युझिंग aqueous KOH. बाय युझिंग व्हॉट? तुम्ही aqueous KOH पण यूज करू शकताय किंवा aqueous NaOH पण काय करू शकताय? यूज करू शकता. ही प्रिपरेशन आपण ही आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणून बघितले अल्किल हॅलाइड्स मध्ये. कशामध्ये? अल्किल हॅलाइड्स. सो काय आहे? when alkyl halide is treated with aqueous KOH or NaOH and it is boiled, the halide group is replaced by OH group. सो इथं काय येणार आहे? R-OH प्लस काय येणार आहे तर KX. म्हणजे आपल्याला हा कोण मिळाला तर अल्कोहोल.
कोण मिळाला? कोण मिळाला? अल्कोहोल. तर इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस ऍक्वास काय घेऊया QH आणि त्याला काय करायचं तर बॉईल. सो हा Br कशाने रिप्लेस झालाय तर OH. Br कशाने रिप्लेस झालाय OH. सो इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 डॅश OH प्लस काय येणार आहे तर KBr. याचं नाव काय आहे सांगा? इथाइल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? इथाइल अल्कोहोल. कोणापासून मिळाला? इथाइल ब्रोमाइड. कशापासून मिळाला? इथाइल ब्रोमाइड. परत इथे बघ CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे Cl प्लस ऍक्वस काय आहे तर KOH. मग Cl च्या जागी काय येणार आहे तर OH आणि OH च्या जागी काय येणार आहे तर Cl. सो इथं मिळताना काय मिळणार आहे बॉईल करायचं CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर OH प्लस KCl. याचं नाव काय आहे सांगा? आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोण आहे हा? आयसोप्रोपिल काय आहे? अल्कोहोल. परत इथं काय आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3 Br प्लस ऍक्वस काय येणार आहे तर KOH. हा Br मायनस आहे आणि हा OH काय तर मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे तर मायनस. जर मायनसला मायनस रिप्लेस होत असेल ह्याला बॉईल केलं तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे CH3C CH3 इथं काय येणार आहे OH प्लस KBr. ह्याचं नाव काय आहे सांगा? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय नाव आहे हा? काय नाव आहे हा? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट जसं आपण ऍक्वस KOH किंवा NaOH घेतो की नाही तसंच तुम्ही मॉइस्ट Ag2O वापरू शकताय. काय वापरू शकताय? काय बनवण्यासाठी? अल्कोहोल. कोणापासून? अल्किल हॅलाइड पासून. कोणापासून? आपण हे फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बघतोय. फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बाय युझिंग मॉइस्ट Ag2O. आता तुमच्या लक्षात येते का ऍक्च्युली मॉइस्ट Ag2O नको आपल्याला AgOH पाहिजे असते. काय पाहिजे असते? AgOH. पण ऍक्च्युली AgOH काय असतं? AgOH काय असतं? अनस्टेबल. मग अनस्टेबल आहे तर त्याला आपण काय बनवायचं? इन सिटू. सो इथं काय येणार आहे Ag2O प्लस काय येणार आहे H2O. काय देणार आहे तर 2AgOH जो की काय आहे तर अनस्टेबल. जो की काय आहे अनस्टेबल. समझ में आ रहा है? येस और नो? हा अनस्टेबल आहे म्हणून ह्यापासून आपण इन सितू बनवतो. कसं बनवतो? इन सितू. परत तुम्ही काय घेतला अल्कोहोल आणि त्या सॉरी अल्कोहोलने अल्किल हॅलाइड घ्यायचंय. परत तुम्ही अल्किल हॅलाइड घेतला त्याला AgOH बरोबर ट्रीट केला. हा AgOH अनस्टेबल आहे. त्याला Ag2O प्लस H2O बरोबर ट्रीट केलं. X च्या जागी काय येणार आहे OH आणि OH च्या जागी काय येणार आहे X. म्हणजे इथं काय येणार आहे तर R डॅश काय येणार आहे तर OH प्लस काय येणार आहे तर AgX. प्रेसिपिटेट असतो AgX. And alcohol obtained by this method produces good yield. Produces good yield. श्रद्धा
अगेन हे Ag2O प्लस H2O का लिहिलं माहित आहे ना ॲरोवरती? कारण आपण त्याला कसं प्रिपेअर करतोय? इन situ. कसं प्रिपेअर करतोय? इन situ. नाही तर परत इथं बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस AgOH ॲरोवरती मॉइस्ट Ag2O लिहा आणि हीट. हे बघा, मॉइस्ट Ag2O म्हणजेच Ag2O प्लस H2O. मॉइस्ट म्हणजे ओलसर, जो की AgOH देणार आहे. मग परत Br च्या जागी काय जाणार आहे? OH. आणि OH च्या जागी काय येणार आहे? तर Br. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2OH प्लस काय येणार आहे? तर AgBr. ह्याचं नाव काय आहे सांगा? इथाइल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? इथाइल. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस काय घेतलं तर AgOH. Cl च्या जागी काय येणार आहे? OH. आणि OH च्या जागी काय येणार आहे? तर Cl. ह्याला आपण ट्रीट करताना कशाबरोबर ट्रीट करणार आहे? मॉइस्ट Ag2O आणि काय करणार आहे? तर हीट. मिळताना काय मिळणार आहे? CH3 CH2 CH2 काय येणार आहे? तर OH प्लस प्लस काय? AgCl. सो याचं नाव काय आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? एन प्रोपिल अल्कोहोल. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? अजून एखादा एक्झाम्पल घ्या. CH3C CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इथं आय लिहितंय. ह्याचं नाव काय आहे? टर्शरी पेंटाईल आहे, आयसो नाही आहे. ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत? तर 3 आहेत. सो इथं काय येणार आहे? तर टर्शरी पेंटिल काय येणार आहे? तर आयोडाईड. ह्याला ट्रीट कशाबरोबर करणार? AgOH, जो की अनस्टेबल आहे. इन सितू बनवायला पाहिजे. कोणापासून बनवणार आहे? मॉइस्ट. मॉइस्ट काय बाळांनो? Ag2O. सो आय च्या जागी काय येणार आहे? OH आणि OH च्या जागी आय. सो इथं मिळताना CH3C CH3 CH2 CH3 इथं काय येणार आहे? तर OH प्लस इथं काय असते? तर AgI. आलं लक्षात? ह्याचं नाव काय आहे? टर्शरी पेंटाईल अल्कोहोल. काय नाव आहे? टर्शरी पेंटाईल अल्कोहोल. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे, नोट डाऊन करा. हेडिंग टाका, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. पहिल्याला ए फ्रॉम अल्किल हॅलाइड, त्यामध्ये एक आहे बाय युझिंग ॲक्वस KOH और NaOH. इथं तुम्ही जिथं कुठं KOH आहे तिथं NaOH पण यूज करू शकताय. जिथं कुठं ॲक्वस KOH आहे तिथं काय यूज करू शकताय? NaOH. ठीक आहे. आणि ही जी आहे ही तेच अल्किल हॅलाइडच वापरणार आहे, पण फक्त मॉइस्ट Ag2O. पण मॉइस्ट Ag2O म्हणजे AgOH वापरतो आपण. AgOH कसा आहे? अनस्टेबल. अनस्टेबल आहे तर इन सितू बनवतो. त्याला दाखवा कोणतरी. पुढं नेक्स्ट बी फ्रॉम काय बघायचंय? तर अल्किन्स. फ्रॉम अल्किन. आता जेव्हा आपण अल्किन म्हणतो, अल्किन हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे का अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. या अल्किन मध्ये दोन मेथडनं आपण अल्कोहोल बनवू शकतो. एक आहे बाय ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन, दुसरा आहे बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. सो सगळ्यात पहिला बघूया बाय ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन. बाय ऍसिड
हायड्रेशन ऑफ काय आहे तर अल्किन. सो बाय ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी जर प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल बनवायचं असेल, काय बनवायचं असेल, प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल बनवायचा असेल तर तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड ऍड करावा लागतो, म्हणजे तो डबल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मदत करतो. टर्शरी अल्कोहोल बनवायचं असेल तर काय त्याची गरज म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ त्याच्या होऊ शकतो. ऍक्च्युली तुम्ही हेडिंग करताय बाय ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन, म्हणजे ऍसिड तर लागणारच आहे तुम्हाला तिथे. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल बनवताना बॉन्ड ब्रेक करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. पण टर्शरी अल्कोहोलच्या प्रेझेन्स मध्ये, टर्शरी अल्कोहोलच्या काय बनतं, सल्फ्युरिक हे अल्कोहोल, त्यावेळी तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायची गरज नाही. नॉर्मली काय होते बघा, हा अल्किन जर मी इथिन घेतला, इथिन काय आहे CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्यामध्ये जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड करावं लागतं पहिल्या स्टेपला. हा अल्किन आहे, हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस. कारण सल्फ्युरिक ऍसिड हायली रिएक्टिव्ह असतो, त्याच्याकडे तितकी टेंडन्सी आहे की तो पाय बॉन्ड काय करू शकतो तर ब्रेक करू शकतो. काय ब्रेक करू शकतो, काय ब्रेक करू शकतो, पाय बॉन्ड. सो हा प्लस इथं ऍड होणार आणि हा OSO3H पण इथं ऍड होणार. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OSO3H. ह्याचं नाव काय आहे सांगा, इथाइल हायड्रोजन सल्फेट. काय नाव आहे ह्याचं, काय नाव आहे ह्याचं, इथाइल हायड्रोजन सल्फेट. ह्याचं हायड्रोलायसिस केलं जातं. काय केलं जातं, म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणजे तुम्हाला हायड्रेशन म्हणजे तुम्ही वॉटरच ऍड करणार आहे, पण डायरेक्ट वॉटर ऍड करू शकत नाही, कारण प्रायमरी कार्बन असेल किंवा सेकंडरी कार्बन असेल तर तितक्या इझिली तो बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही. श्रद्धा, श्रद्धा, खरोखर श्रद्धा, इट इज लाईक हाईट नाव. आपण जरा बसून बोलूया आज. इथं काय येणार आहे तर HOH ऍसिड हायड्रेशन, हा H प्लस आहे आणि हा OH काय तर मायनस, हा मायनस. मायनसला काय होणार आहे, मायनसला काय रिप्लेस होणार आहे, मायनस. सो OSO3H च्या जागी काय येणार आहे तर OH, म्हणजे इथं काय येणार आहे CH3 CH2 काय येणार आहे तर OH प्लस HOSO3H. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये वापरलेला सल्फ्युरिक ऍसिड दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतंय तर रिजनरेट होतंय. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो. म्हणजे इथं इथइन आहे, कोण आहे हा इथइन. या इथेनला सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं की इथाइल हायड्रोजन काय मिळते तर सल्फेट. आता हा इथाइल हायड्रोजन सल्फेटला वॉटर बरोबर ट्रीट केलं की इथाइल अल्कोहोल आणि काय मिळते तर सल्फ्युरिक काय मिळते तर ऍसिड मिळतं. नाव हा एकमेव प्रायमरी अल्कोहोल ह्या मेथडनं बनवू शकतो. The only primary alcohol obtained by this method, the only primary alcohol obtained by this method कोण आहे सांगा, हा इथाइल अल्कोहोल. द ओनली प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन्ड बाय दिस मेथड कोण आहे, इथाइल काय आहे तर अल्कोहोल. समजते मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक आहे, नेक्स्ट. असं का, तर आता ह्या पुढे जेवढे पण आपण अल्कोहोल बघतो ना ते प्रायमरी नसणार आहेत, ते एकतर सेकंडरी फॉर्म होतील किंवा टर्शरी फॉर्म होतील, प्रायमरी फॉर्म होत नाही. कारण इथं सल्फ्युरिक ऍसिड किंवा वॉटर जो ऍड होतो तो अकॉर्डिंग टू मॉर्कोनिकॉफ्स रूल ऍड होतो. आणि मॉर्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, असं म्हणतो. मग कायम लेस नंबर तर नॉन टर्मिनल एंडला असतात, टर्मिनल एंडला कायम काय असतात, मोर नंबर असतात. मग इथं बघा ह्या केसमध्ये हा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2, ह्याला सल्फ्युरिक ऍसिड बरोबर काय केलं तर ट्रीट केलं.
हा H प्लस आहे आणि हा OSO3H काय आहे तर मायनस आहे. मी तुम्हाला काय म्हंटल, हा सिमेट्रिकल अल्किन आहे का अनसिमेट्रिकल अल्किन आहे? अनसिमेट्रिक. मग इथं फॉलो कसला रूल होणार आहे? मार्कोनिकॉफ्स. इथं काय आहे? निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस अँड पॉझिटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर. मग इथं काय येणार आहे परत? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे? OSO3H. ह्याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल. काय आयसोप्रोपिल? आयसोप्रोपिल हायड्रोजन काय असणार आहे तर सल्फेट. आणि हा आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट जो आहे ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? वॉटर. सो CH3 CH CH3 इथं OSO3H. ह्याला वॉटर बरोबर जर आपण ट्रीट केलं, ठीक आहे, हा मायनस आहे आणि हा पण काय तर मायनस. सो हा OSO3H ला आपण कशाने रिप्लेस करतो? OH. मग इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे? OH. परत H OSO3 काय येणार आहे तर H. ह्याचं नाव काय आहे सांगा? आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोण आहे हा? प्रोपिन. मग ब्यूट 1 ENE घ्या किंवा ब्यूट 2 ENE घ्या, तुम्हाला सेकंडरी अल्कोहोलच मिळणार. ब्यूट 2 ENE तर सिमेट्रिकल असते. इथे बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. परत हा सेकंडरी कार्बन टाइप ऑफ म्हणू शकतो आपण, कारण त्याला अजून 2 कार्बन जॉईन आहेत. मी तुम्हाला म्हटलं प्रायमरी कार्बन किंवा सेकंडरी कार्बन असेल तर सल्फ्युरिक ऍसिड ऍड होणार. काय ऍड होणार? तोच बॉन्ड ब्रेक करणार. डायरेक्टली वॉटर बॉन्ड ब्रेक करू शकत. इथं बघा परत, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्यामध्ये परत काय ऍड करायचं? सल्फ्युरिक ऍसिड. इथं HOSO3H आहे. हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे. हा प्लस आहे आणि इथं काय आहे तर मायनस आहे. सो इथं परत नेगेटिव्ह पार्ट आणि पॉझिटिव्ह पार्टचा काही फरकच पडत नाही, कारण सिमेट्रिकल आहे. काय आहे? सिमेट्रिक. मग एक इथं ऍड होणार आणि एक इथं ऍड होणार आहे. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH OSO3H. परत इथं काय येणार आहे? CH3. परत इथं घेतलं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. इथं काय येणार आहे? CH3. इथं OSO3 काय येणार आहे? H. समजते का मी काय सांगते? ह्याचं नाव पण काय आहे? सेकंडरी ब्युटिल. सेकंडरी ब्युटिल हायड्रोजन काय येणार आहे तर सल्फेट. इथं पण काय येणार आहे? सेकंडरी ब्युटिल हायड्रोजन काय असते तर सल्फेट. दोन्ही पण सेकंडरी ब्युटिल हायड्रोजन सल्फेट आहेत. सेकंडरी ब्युटिल हायड्रोजन काय आहेत तर सल्फेट. आणि नेक्स्ट स्टेपला मग हायड्रोलायसिस होणार. काय होणार आहे? हायड्रोलायसिस. हा ब्यूट डॅश 1 डॅश, हा ब्यूट डॅश 2 डॅश काय होता? ENE. आणि हा काय होता? ब्यूट डॅश 1 डॅश काय होता? ENE. पण ह्याच्या केसमध्ये मार्कोनिकॉव्स रूल फॉलो व्हायचा संबंधच येत नाही. हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एकाला हायड्रोजन एक आहे आणि एकाला हायड्रोजन 2 आहे. मग कसला रूल फॉलो होणार आहे? मार्कोनिकॉव्स. समज में आ रहा है? ठीक. मग पुढे काय? हायड्रोलायसिस हायड्रेशन मध्ये इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 OSO3H. प्लस ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? वॉटर बरोबर, ऍसिडिक कंडिशनला. इथं प्लस आहे आणि इथं काय तर मायनस.
हा OSO3H कोण रिप्लेस करणार आहे तर OH. OSO3H कोण रिप्लेस करणार आहे तर OH. सो इथं काय येणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर OH. प्लस इथं बाहेर काय पडणार आहे HOSO3H. काय मिळाला हा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल मिळाला ना. काय मिळाला हा सेकंडरी ब्युटिल काय आहे तर अल्कोहोल आहे हा. हा कसला अल्कोहोल आहे तर सेकंडरी ब्युटिल काय आहे तर अल्कोहोल. इथं पण सेमच होणार आहे. हीच स्टेप येणार आहे कारण इथं पण तसंच आहे ना. हा बघा काय मिळालं आपल्याला आयसो सेकंडरी प्रोपिल हायड्रोजन सल्फेट हायड्रेशन करणार आहे. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 OSO3H. ह्याला कशाबरोबर ट्रीट करणार आहे वॉटर ऍसिडिक कंडिशनला. इथं काय येणार आहे तर OSO3H च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव काय आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ह्याचं ड्रॉबॅकच आहे ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किनचं. काय ह्यामध्ये तुम्ही प्रायमरी अल्कोहोल बनवू शकत नाही. फक्त इथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे. बाकी कोणताही अल्कोहोल तुम्ही या मेथडनं प्रायमरी बनवू शकत नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की जर कार्बन इथं प्रायमरी असू दे किंवा असा कार्बन असू दे की ज्याला डबल बॉन्ड सेकंडरी कार्बनला आहे त्या केसमध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍडच करावं लागणार आहे पाय बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. पण जर इन केस टर्शरी अल्कोहोलची कॉन्सेप्ट आहे म्हणजे तर काय आहे CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे CH. हा आयसोब्युटिलिन आहे. कोण आहे हा आयसोब्युटिलिन. ह्या आयसोब्युटिलिन बरोबर जर मी सल्फ्युरिक ऍसिडची वापरायची गरज नाहीये कारण इथं हा जो कार्बन आहे हा कसला कार्बन आहे टर्शरी कार्बनला डायरेक्ट हायड्रेशन होत आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. मग हा प्लस आहे आणि हा काय आहे तर मायनस. आणि परत अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर कसला रूल फॉलो होतो मार्कोनिकॉफ्स. मार्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो नेगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस अँड पॉझिटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर. सो इथं काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे OH. सो याचं नाव काय येणार आहे तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय नाव आहे ह्याचं टर्शरी ब्युटिल काय आहे तर अल्कोहोल. पण टर्शरी अल्कोहोलला डायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटर होते इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. तिथं सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायची गरज नाही कारण टर्शरी कार्बन असल्यामुळे त्याची ऍबिलिटी असते की तो इझिली काय होऊ शकतो इझिली ब्रेक होऊन पुढचा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतं. समजतंय का येस ऑर नो लिहून घ्या. फ्रॉम अल्किन हेडिंग टाका